नमस्कार। आज मी तुमच्यासोबत एक खूप सोपी आणि चविष्ट रेसिपी शेअर करणार आहे। गंगाफळची भाजी। ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायलाही तितकीच स्वादिष्ट आहे। चला तर मग वेळ न घालवता पाहूया की भाजी कशी बनवायची। तर मी इथे गंगाफळ घेतलंय, तर त्याचं वरची लेयर आपल्याला काढून घ्यायची आहे। त्या बियाही व्यवस्थित सर्व काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मागचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजी कडसट लागायला नको म्हणून। तर जसे बटाट्याचे साल काढतो त्या पद्धतीने गंगाफळचे साल काढून घ्यायचे। तर बघू शकतात अशा पद्धतीने साल काढून घ्यायचा आहे। तर मी दुसऱ्या गंगाफळचेही साल काढून घेते। तर आता हे साल काढून झालेले आहेत, तर याचे आता आपल्याला लहान लहान तुकडे करून घ्यायचे। तर छान बारीक बारीकच तुकडे करून घ्यायचे, भाजी पटकन शिजते मग। तर मी आता इथे सर्व व्यवस्थित तुकडे करून घेते। बघू शकतात गंगाफळ आता चिरून झालेला आहे। आता भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ। तर मी इथे घेतली हिरवी मिरची, त्यानंतर लागणार आहे लसूण, आलं, थोडा कढीपत्ता। तर आता त्यात टाकायचे जिरं। तर हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता छान बारीक झालंय। तर मी त्याला एका वाटीत काढून घेतलेलं आहे। तर आता इथे घेतलेली एक कढई। तर आता कढईत थोडं तेल टाकून घेऊया। आता तेल छान गरम झालंय, त्यात बारीक केलेलं वाटण टाकून घेऊया। आता हे वाटण तेलात छान परतून घेऊ। त्यानंतर त्यात टाकायचा आहे कढीपत्ता। तर कढीपत्ता हे व्यवस्थित तेलात परतून घेऊ। आता मसाला छान तळून झाला की त्यात टाकायची थोडीशी हळद। तर मी इथे अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे। तर हळदही तेलात छान परतवून घ्यायची आहे। आता हळद छान परतून झाली आहे की त्यात गंगाफळ टाकून घ्यायचं आहे। पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग टाकून घ्यायचे। त्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं। तर ही भाजी व्हायला जास्त वेळ नाही लागत, अगदी पटकन तयार होते, पटकन शिजून होते। तर आता हे छान मिक्स करून झालंय। तर मी आता याला झाकून देते। तर मी आता ही भाजी बघून किती झाली आहे की नाही। तर भाजी पण तयार झालेली आहे। त्यावर थोडी मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बघू शकतात खूप छान भाजी तयार झालेली आहे आणि शिजून गेलेली आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा, अगदी झटपट तयार होते, जास्त वेळ लागत नाही। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।